मुलुंडमधल्या नागरिकांनी मूक मानवी साखळी आंदोलन केले। प्रकल्प बाधितांची वसाहत आणि धारावीकरांच्या पुनर्वसनाला मुलुंडकरांनी विरोध दर्शवलाय। मतदानावर बहिष्कार घालण्याचा मुलुंडमधल्या नागरिकांनी इशारा दिलाय। याचा आढावा घेत मुलुंडकरांसोबत बातचीत केली आहे प्रशांत बढे यांनी। मुंबईच्या मुलुंड विभागामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या येऊ घातलेल्या पीएपी प्रकल्पाच्या विरोधामध्ये मुलुंडकर जे आहेत ते आक्रमक झालेले आहे। या अगोदर देखील मुलुंडकरांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण असेल, आंदोलन असतील आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपली निदर्शने केलेली होती। आणि आज आपण पाहतोय मुलुंडच्या छत्रपती संभाजी महाराज उद्यानाच्या बाजूला शेकडोच्या संख्येने मुलुंडकर जे आहेत ते एकत्र आलेले आहेत आणि यांनी या ठिकाणी मानवी साखळी तयार करून या प्रकल्पाचा विरोध केलेला आहे। माझ्याबरोबर इथले स्थानिक नागरिक आहेत, त्याचबरोबर मनसेचे सागर देवरे आहेत। सागरजी, काय नेमका हा विरोध आहे? या अगोदर देखील आंदोलन, उपोषण, वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन झालेत, आज मानवी साखळी केलेली आहे। सर्वप्रथम आम्ही इथे मुलुंडकर म्हणून इकडे उपस्थित आहोत। मुलुंडची जनता ही शांत आणि सुशिक्षित आहे, परंतु यांच्या शांततेचा कुठेतरी गैरफायदा घेतला जातोय आणि दोन प्रकल्प मुलुंडमध्ये लादले जात आहेत। एक आहे 7,500 घरांचा पीएपी आणि दुसरे धारावीकरांचं पुनर्वसन। तर हे दोन प्रकल्प आहेत, याच्यामुळे मुलुंडच्या ज्या लोकसंख्येवरती आणि इथल्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती जो ताण निर्माण होणार आहे त्याला विरोध दर्शवण्यासाठी इकडे आज मानवी साखळीचं आयोजन केलेलं आहे। हे कुठल्याही पक्षाच्या वतीने केलेलं नाही, तर सर्वसामान्य मुलुंडकर हे स्वतः रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि मूक साखळी आम्ही इकडे मानवी साखळी केलेलं आहे। एकंदरीत मुलुंडची क्षमता जी आहे ती 4 किलोमीटरमध्ये वसलेली आहे आणि मुलुंडची लोकसंख्या 1.5 लाखाच्या मध्ये आहे आणि एका छोट्याशा भूखंडावर 7,439 घरं म्हणजे कमीत कमी 35 ते 40 हजार लोकांचं बर्डन छोट्याशा मुलुंडवर हे सरकारने जे लादलंय, हा मुलुंडकरांवर अक्षम्य असा अन्याय आहे। गव्हर्नमेंटनी आम्हाला इझिली घेऊ नये। माझी रिक्वेस्ट आहे की आम्ही जे शांतपणे मोर्चा काढलाय त्याला काहीतरी निर्णय द्यावा आणि आमच्या जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्याकडे लक्ष देऊन त्याच्याकडे काहीतरी सुधारणा करावा आणि त्यांनी जो हा डिसिजन घेतलाय धारावी मुवमेंटचा तो लगेच इथेच थांबवावा। एकूणच या प्रकरणी आता सरकार आणि शासन काय पावलं उचलतं, हा जो येऊ घातलेला प्रकल्प आहे त्या प्रकल्पाला स्थगिती मिळते काय हे पाहणं देखील गरजेचं आहे। कॅमेरा पर्सन अनुप्रस्तोगीसह प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।